अमरावती शहरातील गाजलेल्या ASI अब्दुल कलाम हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासणीची कडी अधिकच मजबूत करत महत्त्वाची कारवाई केली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यातील पाचही आरोपी गुलाम अली मौलाद हुसेन उर्फ बाबा इराणी याला अकोला येथून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात फिर्यादी अब्दुल रहीम अब्दुल कदीर वय 54 राहणार जाकीर कॉलनी अमरावती याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। यापूर्वी या हत्याकांडातील जियाउद्दीन शेख, अवेस खान उर्फ आवेस खान, फाजिल खान आणि एका विधी संघर्षित बालकासह 4 आरोपींना अटक करण्यात आली होती। पुढील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले। यात हत्येसाठी वापरण्यात येणाऱ्या पिस्तूल व इतर शस्त्रांच्या व्यवस्थेबाबत ऑडिओ रेकॉर्ड आढळून आला। या पुराव्यांच्या आधारे बाबा इराणी यांच्या गुन्ह्यातील सक्रिय सहभाग स्पष्ट झाला। तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत वावरत असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले। संबंधित आरोपीवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विजया पंधरे व गुन्हे शाखेच्या पथकाचे संयुक्तपणे पार पाडले। या अटकेमुळे हत्येच्या कटाच्या उलगडा अधिक स्पष्ट होत असून उर्वरित बाबींचा सखोल तपास पोलीस करीत आहेत।